नमस्कार. पाहूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. मोटरसायकल चोरी करणारे आरोपीस पकडून 75,000 रुपये किमतीची एक मोटरसायकल जप्त. कोल्हापूर जिल्ह्यात वाहन चोरीचे गुन्ह्यात वाढ झाल्याने घडलेले गुन्हे उघडकीस आणणे कामी तसेच घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्याकरिता माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडितसो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी त्यांची शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू असताना पोलीस अंमलदार संजय कुंभार, प्रशांत कांबळे व राजू कांबळे यांना त्यांची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष बाबुराव बिरंबोळे राहणार गुरुकंडननगर लिंबूचूक इचलकरंजी याच्याकडे चोरीची ॲक्टिवा मोपेड असून तो सदरची ॲक्टिवा मोपेड घेऊन दिनांक 23 मार्च 2024 रोजी कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर गावच्या हद्दीत कबनूर ओढ्याजवळ येणार आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांची मार्गदर्शनाप्रमाणे वरील पोलीस पथकाने नमूद ठिकाणी सापळा लावून आरोपी नावे संतोष बाबुराव बिरंबोळे वय वर्ष 29 राहणार गुरुकंडननगर लिंबूचौक इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर मूळ राहणार मडिलगे खुर्द तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर यास त्याची कब्जातील चोरीचे काळे रंगाचे ॲक्टिवा मोपेड क्रमांक MH09DK 3263 सह ताब्यात घेतली. त्याचे कब्जात मिळालेली ॲक्टिवा मोपेडबाबत चौकशी केली असता ती चोरीची असून नमूद मोटरसायकल चोरीस गेल्याबाबत इचलकरंजी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 107/2024 कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. म्हणून आरोपीस पुढील कायदेशीर करिता इचलकरंजी पोलीस ठाणे येथे रवाना केले आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडितसो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच पोलीस अंमलदार संजय कुंभार, प्रशांत कांबळे, राजू कांबळे, वसंत पिंगळे व संजय पडवळे यांनी केली आहे. बघत राहा फक्त शिवराज न्यूज.